हे गाडी घेऊन आले का? आम्ही आता फटफटीवर बसून चाललो म्हणजे मामाच्या घरी. काय रे पोरो, झाले पेपर आहे ना आता? मज्जा आहे आता उन्हाळा भरतं. हा मामा, झाले आमचे पेपर. आता मी बी चाललो मामा माझ्या मामाच्या घरी. माझे मामा बी येऊन राहिले मला घ्यायला. हो का रे? वा वा, चांगला आहे चांगला आहे, जाय जाय. आणि हा नाही चालला का? अजून नक्की नाही मामा. मग माझ्या आईनं म्हटलं की जाईन मग आम्ही. चला मामा, आता तुम्हाला ना मी माझी शाळा दाखवतो. बरं बरं चाल. का पिंके, कुठे चालली वा? कोण आहे पिंके? संत काकू, हे माझे मामा आहेत. मामा घ्यायला आले आम्हाला. आम्ही चाललो. आता मी मामाला गाव दाखवायला नेऊन राहिली. आता गाव दाखवून राहिली आणि मग शाळा बी दाखवतो. माय बाई, हे तर मामा आहेत का? हो का? बापा लय दिवसाची वाट पाहून राहिली ती पिंकी तुमची. पुरी तयारी केली बापा तिनं गावाला जायला. मामाच्या घरी जातो मामाच्या घरी जातो म्हणून. मामा, हे शांत काकू आहे. लय मस्त आहेत ह्या. हो का? बरं बरं. हो आलो घ्यायले. म्हटलं बाईले आणि पिंकीले न्या 8-10 रोज राहिले. उन्हाळ्यात आंबे गिंबे रसाईसाठी म्हणून आलतो बाईले घ्यायले. हो हो बापा, न्या. मिनाली न्या काही दिवसासाठी. तेवढाच आराम होते तिच्या जीवाले. तिथं काय तिच्या जीवाला आराम नाही निरा. मरत काम करते आणि तली पाहिलं तर काय सुख नाही बरं तिले. हो ना बाई, पाहिलं नाही मग सगळं पाहिला माझ्या वयाचा ताल पाहिला. आता काय म्हणता, आपलेच दात आणि आपले सोट. हो ना बापा, आता ते दारूचं व्यसन काही सुटत नाही त्या माणसाचं. त्याच्यावर सारा दांगोळा आहे बरं. हा नाही तर चांगला आहे बरं बापा माणूस. खरंच चांगला आहे, मेहनती आहे ना, कामं करते ना मावरा. पण ते काय बाबा, त्याला बघाली की दारूच पेते निरा. सारा मजुरी त्याच्यात गमावते बरं. आणि घरी काय नेत नाही. मग येईन ते मग उसण्यापासण्याले. हो ना बाई, मग आता म्हटलं बाईले मग की चाल म्हणून. माझ्या सगळं घेऊन जातात बाईले. राहील माझ्या घरी. पिंकी तर ती शाळेत नाव टाकतं पिंकीचं, बाईले घेऊनच जातो. ते नाही म्हणते तर तिचं काही ऐकत नाही मी. काही माझी बहीणच्या जीवाच्या मातेरा नाही करत नाही. आता बस झालं. अरे नाही नाही बापा, तसं नका करू. काय कोणत्या गोष्टीचे घन 2 तुकडे केल्यानं थोडी होत असते. हे आता संसार म्हटला की चालतच राहते. आता तिला नेसा नाही तुम्ही तर तुमच्या घरी आहे बाबा, मी म्हणत नाही. तुम्ही तिला बागोसा नाही चांगले. पण कसं आहे आता शेवटी ती अति नसली की तू माणसाला मग धावच पावीन. हाय ते वावर इकून टाकायला भेटत नाही तर मग पुढे मग जाऊ द्या. इकू द्या. ऐकलं तर मला का माझी भाषी माझ्या बहीण भाग भारी थोडी आहे. म्हशीले आपले शिंग भारी नसतात. बागू तुम्ही द्यायला कसंही अति वावरात जाते माझी बहीण तर ती जाते. पण माय नजरीच्या खालीत राहते. 2 टाइम पोटभर खात नाही तर घरी. पहा बापा, पण मी म्हणतो सताळ कापडकी निर्णय काही घेऊ नका. कसं राहते आता संसार म्हटलं की रट्टे गट्टे सहन करावंच लागतात बापा. आता लग्न म्हटलं, सोयरीक संबंध म्हटलाय की एखाद्या जीवासारखा राहते बापा. लागला तर लागते, नाही तर नाही लागत. अशातली गोष्ट आहे. भेटला तर चांगलं भेटते आणि नाही भेटलं तर निराश सगळं आयुष्यभर जीवाचं माते राहते बाईच्या. काय बाईच्या जीवाले मोलच काय. त्याच्या गळ्यात बांधलं त्याच्या संग राहा, असं आहे. नाही नाही, पण मी बहीणच्या जीवाचं मात्र नाही होऊ देत. मी घेऊन जातो तिले. आता नाही ते आलोच घ्यायला मी, म्हणून मी पाहिला हा सारा ताल. तिथं तशी मला खोटंच सांगेन चांगला आहे बाबू, चांगला आहे बाबू करे. घेऊन जातो मी तिला, घेऊन जातो माझ्या भाचीला घेऊन जातो. शिकीना पसत ही शाळा आमच्या गावात ही शाळा आहे, जिल्हा परिषदची शाळा आहे. मग काय ते नाव टाकून देते तिचं. आणि ते बहीण राहीन माझ्या संग वावरात जात जाईन आणि कमावत जाईन आणि खात जाईन तिचं. आता तिचं काय नाही का त्याच्यावर, काय आमच्यावर भार नाही का. लग्न झालं काय घेऊनच जातो मी तिले. जाय तिकडे. पहा बापा, आता तुमचा कसा आहे, आता घरगुती मामला आहे तर पहा विचार करून. मी ना काय म्हणते ते पहा. पण मला एक सल्ला, एक जाताळ कापड केले नाही काय घेऊ नका. कसं विचारानं करा सर का तसं रसायला नाही ना तुम्ही. मग काय आता 15 दिवसाचे तिथे महिनाभर ठेवा ना. मग ठेवा महिनाभर तिचा आराम होते. पण असं डायरेक्ट शाळेत नाव टाकणं घेऊन जाणं तो पहा बा, ते विचार करून मला असं वाटते. बरं पिंके, ये ना मामाला चहा गेली घेऊन माझ्या घरी. हा अरे नाही 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 बाई, राहू द्या. चागी नाही घेत आता. जातो आम्ही, निघतोच आता. बरं तुमच्या मनानं. येतो शांताबाई. काही दिवस जातो भावाच्या संग. भाऊ घ्यायला आला तर रसायले. हा जाय आणि वापस येतो लवकर. आम्ही वाट पाहून राहिलो. हा आणि काही मनाला लावून न घेऊ. जाऊ दे बाई, हाय तो माणूस तसा. आता काय करतं. हा पोरीच्या एखादा इशारा करतो पोरीचा काय. हो ना शांताबाई, ती जास्त विचार करतो म्हणून ती इतके दिवस झाले दिसा गेली नाही भावाच्या घरी. पण आज आता तो आला आणि त्याच्या त्याच्या माणसानं तमाशा केला. सांगा आता काय करता यार. तो तपला, तो म्हणते आधी राहूच नको बाई, चाल आपल्या घरी. पण आता कसं होते शांताबाई. हा जमीन कमाय होतं ती राहून. अरे चला निघा निघा इथून. अति कोणाची गरज नाही मला. निघा इथून. हो गरज नाही तुम्हाला. नाही आणि भाकर कोण घालणार आहे. काय करतो शांताबाई सांगा. असा माणूस दिवसभर रातभर पडेला आहे दारू देणार. सारी मजुरी वाया गमावली ते दारू दुसऱ्या माणसानं. काय करता आता सांगा. म्हणजे वाटते खरंच याच नाही वापस. आपल्या कोणाची आपल्या जीवाचं मोलच नाही कुणाले. आपली कदरच नाही. काय चाहती वापस. नाही व माय मी ना तसं नका विचार करू. जाऊ दे. आज ना सकाळ सुधरीनच बाई तो माणूस. तूच कडक होणं चांगली. मी तर तुला किती खेप म्हणतो चांगली कडक होय म्हणून. तू बातच लडपड करतो निरा.
तू जसं धीर सोडशील तर मग ते पिंकीचं कसं हा तिचं शाळेत नाव आहे बाई हा शाळेत नाव टाकेलं आहे सारं आहे तिची शाळेत जाते येते पोरगी हुशार आहे परत आली तिचं नुकसान करू नको हो ना तिचा विचार करतो जातो येतो 8-10 दिवस राहतो तिकडे माया डोक्याच्या सारा किडे निघून जातात हे मन मोकळं होते तिकडे माहेरात गेलं की येतो ना वापस येत नाही तर काय सांगता माय कोणाले याच लागते. नाही नाही बाई तू सबून सामान भर तू येते वापस नाही येणार आता कधीच राह आपल्या घरी. हो जाय घेऊन जाय बहिणले बल्ला गेला पैशावाला स्वतःची खायची सोय नाही चाललो मोठा तिले घेऊन मला गरज नाही कोणाची आपल्याला कोणाची गरज नाहीये. जाऊ दे तू त्या माणसाच्या नाद नको लागू तू लढू नको बरं डोळे पुसते लढू नको पहिले जाय राय मायाच्या घरी जाऊन राय मायाजवळ गेली 4 रोज राहिली त्याला मनातलं निघून जाते मग काय माय हे आपल्या जन्मालाच पूजेला आहे नाही तर काय तर जाय राय 8-10 रोज चांगले मी तर म्हणतो 15 दिवस राहायचं जरी काही काळजी नको इकडची काही नाही जेव्हा तिथं माणूस राहते आपस येईल इंका तरी दिसते तू नसली की कोण भाकर घालते काय सांगा पण माझ्या शांताबाई ती काळजी वाटते की आपण नसलं तर कोणच भाकर देते होते माणसाले निरा दारू पडेल राहील माय अजून बिमार पडीन मी असली तर कशी बोलून चालून बोलतो हे करतो भाकर खाऊ घालतो तेवढंच ते तरी होती नाही तर माय त्या दारूतच पडायला ते काय सांगा तो विचार आहे मला काही विचार नको करू जाय राय मस्त 15 दिवस आणि इकडचा काही विचार नको करू जात तिकडे चाल ना आई उशीरून राहिला ना चाल ना जाय पाहिजे पिंकीला रिकून राहिला मामाच्या घरी जायचा किती दिवसाचं लेकरू हर केलं होतं निरा मामाच्या घरी जा लागते मामाच्या घरी जा लागते जाय तिचं मन नको मोडू आणि चांगले हसत खुसत जाय त्या लेकराला काही समजत नाही फालतू तिचे मनाला वाटते काय झालं हा जाय आणि चांगली वापस ये लवकर मग मला जाते सुन होईन झालं मला सुट्टी नाही पाहिजे का माय वापस येतो पटकन. हा शांता काकू आम्ही आता 15 दिवस मी तर म्हणते 1 महिन्यानं येतो आम्ही आता मस्त पूर्ण उन्हाळा आमच्या मामाच्याच घरी राहतो मग येतो ना आम्ही पाणी पडलं की हो पाणी पडलं की शाळा उघडतात मग त्याला बरं चल बरं बाई आता पाहू आता ते वापस यायचं काय आहे तर चल तू घरी आई बाबा सांगता येते काय म्हणतात काय नाही तर मग पाहू चल. हा कोण वापस यायचं नाही ती ती रिकाम नाही घर चला निघा घराचे दरवाजे बंद झाले आता एकटा पट्ट्या राहीन फक्त घरात मस्त राजासारखा. येतो बाई शांताबाई भावानं गाडी तिकडे नेऊन ठेवली समोर तो म्हणे माय माणूस सुचूच ना दे माय कसाच करी रागात आल्यासारखा निरा दारूच आहे ना हो म्हटलं बाबा नेऊन ठेव जशी दूर जायचं नाही करे काय सांगता माय शांताबाई मा भाऊ आला त्याला एक चहा भाज्याची सोय नव्हती हो माय पिंकीला म्हटलं जा शांताबाई काकूच्या घरून घेऊन ये साखऱ्यांच्या त्याने येऊन ये त्याला तो म्हणे काही गरज नाही सांगा त्याला जेवण तर दूर जाई नाही बाजला नाही पाय हो माय मग आम्ही म्हटलं पिंकीले मामाला चहा घ्यायला आणि मग मला भेटले ते नसते ती चालली होती शाळा दाखवायला चालली होती तर पाय हो चाल मग आता चहा पेन जा पुढे नाही शांताबाई आता उशीर होऊन राहिला राहू द्या आम्हाला पुढच्या पारीने आलो की गेल ना राहू द्या आता जातो आता आम्ही पाय जा चाललो आम्ही हा घराचे हे लक्ष दे जा आणि जेवण खावण कर जा वेळेवर येतो आम्ही महिनाभर ना काय हो जाय जेवतात ते त्याचा नको विचार करू जाय तू आणि राय सुकानं 15 दिवस तरी सुकानं राय आणि तिकडे आई बाबा निरा दाखवू नको लडगानं त्याचे जीवाला घर लागून राहते मग जाय शांता काकू टाटा आम्ही चाललो शांता काकू टाटा हो टाटा माय पिंकी लवकरच हो हा शाळा उघडायच्या पहिले ये हाओ आजी मी आली ओ माय आले का ये आई कुठे थांबली आई नाही आली का. हा आई तर तिथे काबाजी दिसले त्याच्यासोबत बोलून राहिली मामी तुम्ही काय करून राहिले काही नाही माय धंदा करून राहिली दुसरं काय करून राहिली या ये माय कशी असो बाई तू मी मजेत आहे बाई तू कशी असो काय ते तब्येत कशी आहे टोंगाया बसला आता तो हो चालूच राहते ते जाऊ दे ये बस पाणी पे. मामी जगण्या कुठे गेला दिसून नाही राहिला हो तो दारात असेल खेळायला गेला असेल कुठे जाते दारात असेल ते जा ना पाहा ना आई मी चालली मी जगण्यासंग खेळतो दारात आजो पुरी दूर नको जाऊ तिकडे कुठं नाही मी आधीच खेळतो दारात काय चालू आहे माय वहिनी भांडे घासून राहिले वाटते हो हे सकोनच्या स्वयंपाकाचे भांडे या बस आम्ही तुम्हाला पाणी आणतो प्यायले अव चान्स ठेव जावं पाण्यासंग आले सकाळून हे बोल नाही तर मग ते सकोनचं बोई करेल ना ते दे ना झालं याचं सुरू हे देन ते देन हे दे हो आणतो ना का हे थैली कोण नेली व बाईची घरात अति चांगलाच पडेल आहे कुठे गेली बाई हे हो नेतो पाणी आणून राहिली पहिले राहू दे रे बाबू मीच नेतो ना तिला कुठे न्यायला लागत धंदा करून राहिली ना मीच नेऊन ठेवतो अंदर का बाई तुझी नाराज कोण दिसून राहिली मला काय झालं अहो आई तुला काय सांगू त्या पाहुणा इतका दांगडो करते बेकारच काम आहे मी गेलो म्हणून मला माहिती ना आपल्याला काही सांगितलं नाही हो बाई सांगितलं नाही माझ्या काय झालं माय त्याला काही चुकलं गिकलं का
नाही ना माई, कायचं काय माय, ते दारूचं व्यसन ते का जाते का हो? तेच नाही सुधरून राहिलं बाई, निरा काय त्याच्याच पैसा बोर आहे. आई म्या सांगितलं आता पाहुण्याले, आता माझ्या बहिणीला पाठवत नाही म्हणून सांगितलं म्या, आणि घेऊन आलो येले. आता माय देवा काय केलं रे बाबू, त्या घेऊन काय आला बापा देईले, ते त्याच्याच घरी राहू द्यायला लागत देईले. मस्त असतो घोर केला आता हा, तो बापाला घेऊन मलाच बोली. आई कधी कसं राहतो तुझी काही सोय नाही यायची, चहा करायला साखरा नव्हता घरी मी गेलो तर खायची काय सोय यायची नाही, विचार कर बापा. मला तर आता जीव घाय भरून राहिला, आता लोक काय म्हणतील, पोरगी चालली आली, आता कसं होईल बापा, साऱ्या सोयऱ्या धरत बंब होईन सारी. आई तू लढू नको, काळजी नको करू, तुझी तब्येत खराब होईल, काळजी नको करू, मी काही राहत नाही बापा, मी चालली जातो ना. हा हा बाई अजिबात जायचं नाही, यायचं ऐकू नको, काही झालं लागत नाही, अधीच राह. कोण काय म्हणते, कोणाचं काय घेणं नाही आपल्याला, अधीच राह तू. जरासा धडा शिकू देते पाहुण्याले, जरा कोण भाकर घालते तर काय होते तर मग समजून द्यायले, आणि मग येते नापसले घ्यायले, आणि मग जातो तू, तशी जाऊ नका तू. बापा रे म्हणजे होती राहिले आले की काय माय आता, माय बाई हो हा माणूस बी एक एकच रिकामे धंदे करत राहते. अरे काय मुरलीराव, आज काही नाही का मेळ झालं वाटतं सारा खिसा खाली. ओय बाबू, कोणा संग बोलून राहिला? 4 एकर वावर आहे अजून आपल्या तो, एकाने घरातलं सामान इकून टाकीन का, पण आपला किसा खाली नाही हो. कोणाला शिकून राहिला? आता चाललो मी धाब्यावर जेवायले, मस्त जेवतो. जा ना बापा, एकटे एकटे तुम्हाला एकट्यालेच मजा येते. भलते गंजूसा राजा तुम्ही. हा तू अजून आपली दान शूर वीरपणा पाहिलाच नाही बाबू. चाल आज तुले बी दाखवतो कसं असते मस्त धाब्यावर जेवण. अबे जीवो, मस्त खाऊ पिऊ, मजा करू, ऐश करू. तू बी म्हणशील की कोणाला भेटलो होतो. चाल आला गड्या गोत्यात. चला आजच्या जेवायची सोय तर झाली. मस्त घेतो याच्या जोडून 2-3 क्वार्टर मारून घेतो जरा. लय दिवसाची काही मजा आलीच नाही. अरे पण बा पाहिजा ते वहिनी कल्ला करीन ना बा आम्हाला, नाही तर मलाच म्हणीन तुम्हीच नेलं. कसं आपल्याला फालतू मग लोचा नाही पाहिजे. अति नाही आता ते गेले ते त्याच्या भावान घेऊन गेले ते. आता कोण नाही आपल्याला गेले ना मडकेले काहीच नाही आपल्याला. कोणी आता आपल्याला म्हणणार नाही किचकिच किचकिच लेगाचे दिवस निघाले की तेच करतात किचकिच किचकिच. चांगली माणसाला चढेन हे बोलू 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 उतरून टाकत तेले लेगाचे काढून. मला काही गरज नाही आता कोणाची. मस्त आता आपण एकटा. चाल मस्त मजा करू. चाल त्या गोष्टीसाठी लढायची काही गरज नाही बाई, काय लढा लागते. आणि तुम्हाला एवढं काय अबाय फाटल्यासारखं लढत बसून राहिल्या काय, बळदल्यासारखं घरात बसून लढून राहिलं, एवढं काय झालं. माई पोरगी मला भारी नाहीये, आत्ताच सांगून ठेवतो. बरोबर केलं रे बाबू, त्या बरं आलं बाईलेन पिंकीला घेऊन आला, बरं झालं. त्या पाहुण्याला जसं इंका दाखवत लागेल आता. मीच भेटतो द्यायला जरसा, थांब संध्याकाळीच फोन लावतो काय झालं आहे तर. ते काय समजून राहिले असं. हो ना बाबा, मी का नाही म्हणतो, पण मी म्हणतात शेजारी पाजारी सोयरे धायरे काय म्हणतील. याच्या घरी खायला नाही जायला लागत माझ्या पोरीले. एवढी काळजी नका करू तुम्ही. जा स्वयंपाक करा. चालले कुठे सोयरे यायचा आणि त्या शेजाऱ्याचा विचार करून राहिले, स्वतःच्या पोरीचा नाही. लढ नको बाई तू, चल चल जेल चल. पिंकी कुठे गेली? पिंकी नाही दिसली मला. आबाजी अरे बाबा रे, पिंकी मी तुलाच विचारून राहिलो की पिंकी दिसली नाही, कुठे गेली. तर आजीला आता विचारलं मी. पिंकी पोहेत आली, खेळली का नाही आमच्या संग? अरे बस झालं आता उन्हाचं खेळणं. चला जेवा या, चला. इरे बाबू जग नाही. बाई कुठे गेली आपली? शेणू कुठे गेली? शेणूला आवाज दे. चल म्हणा जेवायला ये म्हणा. ते दारातच आहे आबाजी. किती मजा आली रे खेळले, जगण्या लय मजा आली आहे की नाही. पिंकी गावात तुला पहिला नंबर आला तर बाबा काय घेऊन देतात तुले? मला पहिला नंबर आला तर मला बाबा मला सायकल घेऊन देतात. तसं माझ्या बाबानं सांगितलं नाही मला काय घेऊन देतात, पण मला पहिला नंबर आला तर नक्की काही ना काही घेऊन देतील. मला बी देतील ना माझ्या बाबा सायकल घेऊन. बरं बरं, दोघांचाही पहिला नंबर आला तर एक सायकल जगण्याला देते घेऊन आबा, आणि एक सायकल पिंकीला घेऊन देते. आबाच देते, कोणाला बाबाची घेऊन द्यायची गरज नाही. हा पहिला नंबर आला पाहिजे पण तुमच्या दोघांचाही. मीच देतो तुम्हाला 2 सायकल दोघांना घेऊन. काय खरंच का बा? तुम्ही देता घेऊन? बाबा तुम्ही देऊ नका, मग आबाची सायकल घेऊन देऊन राहिले. मला देतात आणि पिंकीला देतात. झालं आता सुरू. काय सांगा माहिला चन्माग लागते का आता तर. आबाजी मला लाल रंगाची देता घेऊन ना, लाल रंगाची. त्याच्या पुढे ना आबाजी अशी बास्केट असते, त्याच्यात मग पुस्तकं ठेवता येतात, ते घेऊन देता काय? बरं परीक्षा पास व्हा पहिले, पहिला नंबर आला पाहिजे मग घेऊन दे ना. चला आता जेवण करा. चला चला बाळा रे टाटा.